Good morning, students. Page number 216. Solve problem number 2. A firm consisting of partners Mahesh, Suresh, and Yogesh decided to dissolve the partnership. They decided to take over certain assets and liabilities and continue business separately. The balance sheet was as under: furniture 2000, realization अकाउंटचे डेबिटला लिहिले. टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट फर्निचर 2000, त्यानंतर सन्ड्री ॲसेट्स 34,000, रिलायझेशनचे डेबिट लिहिले. सन्ड्री ॲसेट 34,000, डेटर्स 48,400, इनर कॉलमची रक्कम लिहायची. रिलायझेशनच्या डेबिटला डेटर्स 48,400. RDD क्रेडिट बाजूला लिहायचा रिलायझेशनच्या, बाय RDD 2,400. स्टॉक 15,600, रिलायझेशनच्या डेबिटला स्टॉक 15,600. त्यानंतर कॅश अकाउंट 6,400. कॅश अकाउंट सेपरेट उघडायचे. या गणितामध्ये दोनच अकाउंट करायला लावले, रिलायझेशन आणि कॅपिटल. आणि कॅश अकाउंट तिने वर्किंग नोट म्हणून दिलेली, आपण करायचे कंपल्सरी ते. कॅश अकाउंट पाठीमागं दिले पहा. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,400. गणितातली ॲसेट बाजू संपली. आता लायबिलिटी बाजूला कॅपिटल लिहिलं पहा. महेश, सुरेश, योगेश 55,000, 20,000, 14,000. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन महेशच्या कॉलममध्ये 55,000, सुरेश 20,000, योगेश 14,000. त्यानंतर क्रेडिटर्स आणि लोन 12,000, 3,000. थर्ड पार्टी लायबिलिटीज आहे. रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज, क्रेडिटर्स आणि लोन 12,000, 3,000, टोटल 15,000. पूर्ण जुनं बॅलन्स शीट मांडून झाले पाहिजे. आता ॲडजस्टमेंट आहे. इट वॉज ॲग्रीड ॲज अंडर महेश इज टू टेक फर्निचर ॲट ₹1,600. महेशनी फर्निचर घेतले पाहिजे 1,600. रिलायझेशन अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय महेश कॅपिटल फर्निचर 1,600. डेटर्स अमाउंटिंग टू ₹40,000 ॲट ₹34,400 ओनली. पुस्तकामध्ये इथं चुकून 34,000 झाले, 34,400 करून घ्यायचे. 40,000चे 34,400 घेतले. पहा इथं रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय महेश कॅपिटल फर्निचर घेतलं, त्यानंतर डेटर्स पण घेतले. डेटरची रक्कम 34,400. टोटल करून टाकायची बाहेर 36,000. ॲसेट घेतली. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पार्ट 2 रिलायझेशन अकाउंट टोटल लिहिली महेशच्या कॉलममध्ये 36,000 टोटल. त्यानंतर ही ॲक्सेप्टेड द क्रेडिटर्स ऑफ ₹12,000 ॲट दॅट फिगर. 12,000चे क्रेडिटरचे पैसे देणारे तो, म्हणजे थोडक्यात क्रेडिटर्स घेतले त्यांनी, लायबिलिटी घेतली. आत्ता ॲसेट घेतल्याचे एकदम विरुद्ध. रिलायझेशनच्या डेबिटला टू महेश कॅपिटल क्रेडिटर्स 12,000. त्यानंतर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन महेशच्या कॉलममध्ये 12,000. ॲडजस्टमेंट नंबर 2. सुरेश इज टू टेक ओव्हर ऑल स्टॉक ॲट ₹14,000 अँड सन्ड्री ॲसेट्स वर्थ ₹16,000 ॲट ₹14,400 ओनली. पहा सुरेशने काय काय घेतले. सुरेशने स्टॉक 14 बाय सुरेश कॅपिटल अकाउंट रिलायझेशनची क्रेडिटला स्टॉक 14,000, सन्ड्री ॲसेट 14,400. टोटल करून टाकायची 28,400. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलच्या डेबिटला रिलायझेशन लिहिलेलंच आहे आपण मगाशी, फक्त सुरेशच्या कॉलमध्ये 28,400. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 3. योगेश इज टू टेक ओव्हर द रिमेनिंग सन्ड्री ॲसेट्स ॲट ₹16,000 अँड अज्युम द रिस्पॉन्सिबिलिटी
or the discharge of the loan together will accrued interest on loan of rupees 60 which has not been recorded in accounts. योगेशनी सन्ड्री ॲसेट घेतलेत पहा 16,000 रिअलायझेशनचे क्रेडिटला पहा योगेश कॅपिटल अकाउंट सन्ड्री ॲसेट 16,000. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन लिहिलेले फक्त योगेशच्या कॉलममध्ये 16,000. त्यानंतर लोनची जबाबदारी डिस्चार्ज ऑफ द लोन आणि त्याच्यात कर्जाची जबाबदारी घेणं म्हणजे लोन घेतलं देणं त्याच्यात व्याज इंटरेस्ट 60 पहा रिअलायझेशनच्या डेबिटला टू योगेश कॅपिटल अकाउंट लोन 3,000 लोन आपल्याला दिलेलं आहे लायबिलिटी बाजूला पहा 3,000 आणि त्याचं व्याज इंटरेस्ट ऑन लोन 60 असं टोटल योगेश देणार आहे 3,060. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट लिहिलेले फक्त योगेशच्या कॉलममध्ये 3,060. ॲडजस्टमेंट नंबर 4 द डिझोल्युशन एक्सपेन्सेस पे ₹540. डिझोल्युशन एक्सपेन्सेस रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश अकाउंट डिझोल्युशन एक्सपेन्सेस 540 पैसे गेले. सेकंड इफेक्ट कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट 540. Enter adjustment number 5. The remaining debtors realize ₹4,200 only. डेटर्स विकून किती पैसे आले 4,200. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट डेटर्स 4,200 पैसे आले कॅश अकाउंटला जमा करायचे डेबिटला. सेकंड इफेक्ट टू रिअलायझेशन अकाउंट 4,200. 6 number the necessary adjustments were made by partners to settle their accounts. नंतर कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर जे काही पैसे आणावे लागले द्यावे लागले ते करायचं सांगितलेलं आहे. पहा गणित डिझोल्युशनचं मांडून झाल्यावर सर्व लायबिलिटीचं पेमेंट केलं आहे की नाही खात्री करून घ्यायची. क्रेडिटरचे पैसे महेश देणार आहे क्रेडिटरचं काम मिटलं आहे. लोनची जबाबदारी योगेशची व्याजासहित देणार आहे ते पण झालं आहे म्हणजे लायबिलिटी सगळ्या झाल्यात. आता आपण टोटल करूया. टोटल जर केली तर डेबिट जास्त येते पहा 1,15,600 क्रेडिटला लिहिलं 1,15,600 त्याच्यातून ही क्रेडिट वजा केली याची बेरीज करायची आणि याच्यातून वजा करायचं 1,15,600 मधून लेस लॉस येतो 13,600. हा लॉस उदाहरणामध्ये कुठंच रेशो दिलेला नाही इक्वली समजायचा 1:1 म्हणजे 3ने भागावं लागेल. 13,600 लॉस आहे 3ने भागलं 3 चौक 12 1 उरला 3 5 15 परत 1 उरला 10 झाले 3 त्रिक 9 परत 3 म्हणजे 4,533 आणि योगेशला ₹1 जास्त देऊन टाकायचा अंदाजे म्हणजे टोटल बरोबर 13,600 येईल 4,534 ही टोटल झाली. वाटून दिलं लॉस पहा महेश सुरेश योगेश ही रक्कम वाटून दिली. त्यानंतर हा लॉस याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 4,533 आणि याला ₹1 जास्त दिला आहे 4,534. आता कॅपिटल अकाउंट शेवटची ॲडजस्टमेंट सांगितली त्यांनी सेटल करायचे ते पहा योगेशची आपण डेबिट करूया. आधी डेबिट जास्त येते पहा इथं पहा 20,534 इकडे लिहिलं 20,534 याच्यातून हे दोन आकडे वजा केले म्हणजे 14,3 17,060 वजा केले 20,534 मधून 17,060 वजा करा जो फरक येईल तो येईल 3,474. त्याला म्हणायचं बाय कॅश अकाउंट एवढे पैसे त्याला आणावे लागतात योगेशला. त्यानंतर सुरेशची करूया आपण आता. सुरेशची डेबिट पहा 28,432 32,933 दिलेलं 32,933 याच्यातून 20,000 लेस केले जो डिफरन्स आला तो आला 12,933.
सुरेशला सुद्धा पैसे आणावे लागतात. हे दोन्ही आकडे पहा, बाय कॅश अकाउंट लिहिले. हे दोन्ही आकडे कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचे. हा कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सुरेश कॅपिटल अकाउंट 12,933, टू योगेश कॅपिटल अकाउंट 3,474. त्यानंतर आता फक्त महेश अकाउंट टॅली करायचे राहिले. महेश अकाउंटचे क्रेडिट जास्त आहे ते पहा, 67,000 लिहिलं, 67,000. याच्यातून ही वजा केली, 40,533 लेस करायचे. याच्यातून जो डिफरन्स येतो त्याला म्हणतात टू कॅश अकाउंट, तो येतो 26,467. एवढे पैसे महेशला फायनल पैसे देऊन टाकायचे. म्हणून याचा सेकंड इफेक्ट, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय महेश कॅपिटल अकाउंट 26,467 आणि कॅश अकाउंट टॅली करायचं. कॅश अकाउंट टॅली होतं 27,007.